ओके, चला सोडवलीत का सर्वांनी? अपूर्वा, मृणाली, निखिल, बाकीचे? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, 15 मार्क्स आर नाईस. 1 रॉंग. तसा असायला नसायला पाहिजे. ठीक आहे, आता 20 ऑफ 20 हॅबिट लावून घ्यायची, एकही चुकला नाही पाहिजे. मला वाटतं अजून सुरुवातीला स्टेज असल्यामुळे एखादा क्वेश्चन कुठतरी न टीच केलेल्या पार्ट वरती वगैरे येऊ शकतो. असा कोणता क्वेश्चन होता सांगा बरं, कोणाचा चुकलाय? थर्ड क्वेश्चन. The length of given cylindrical wire is increased by 100% due to consequent decrease in the diameter. The change in the wire will be okay. Percentage. Just a minute. आज आपल्याला प्रॉब्लेम कसे घ्यायचे? आज प्रॉब्लेम आपल्याला तसेच घ्यायचे. ओके, ठीक आहे. बर, सर्वांचा थर्ड चुकलाय का? सांगा बरं कोणता चुकला क्वेश्चन? 15 मार्क्स मॅक्झिमम मुलांना पडलेले आहेत. क्वेश्चन थर्ड. ओके, थर्ड. ज्ञानेश्वरी, third. Okay, we will take third question after solving 1 over 2 question, right? Third question आपण घेऊया. त्याच टाइप मध्ये आज क्वेश्चन घ्यायचे होते. ठीक आहे. ओके, सो राईट डाऊन अ क्वेश्चन. इफ द लेंथ increased by 10%, if the length increased by 10%, then find out the percentage change in resistance. हा केल्यानंतर तुम्हाला 10th येते का पाहूया. If the length increased by 10%, then find out the percentage change in resistance if area and material remains same. If area and material remains same. ओके, टाइम लागणार आहे का? ठीक आहे. नेक्स्ट जर राहिले असतील काही तर नंतर सॉल्व्ह करायला याच्यावरती. वाटलंच तर मी काय करत जातो, उद्यापासून थोडस 10 मिनिट्स आधीच पोस्ट करत जातो ग्रुपवरती क्वेश्चन. 10 मिनिट्स आधीच क्वेश्चन पोस्ट करत जातो. ते 10 मिनिट आणि पुढचे 5 मिनिट 15 मिनिटांमध्ये आपण करत जाऊया. तुम्ही फक्त मला 10 मिनिट आधी क्वेश्चन सेंड करत जावा लेक्चरच्या आधी. संध्याकाळी करून ठेवले तरी चालते. ठीक आहे. ओके, उद्यापासून थोडस लवकर. आणि काय अडचण असेल तर असं सांगत जा, वेळ लागत आहे काय, त्याला आपण पर्याय करू शकतो ना. 10 मिनिट आधी पोस्ट करत जातो मी क्वेश्चन. ओके, नो प्रॉब्लेम. चलो, ठीक आहे. आय एम रिपीटिंग द क्वेश्चन. इफ द लेंथ increased by 10%, then find out the percentage change in resistance. If the length is increased by 10%, then find out the percentage change in resistance. If area and material remains same. If area and material remains same. राईट. सो पहा, आपल्याला स्ट्रेचिंग वगैरे दिलं नाहीये, फक्त आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ दिलेला आहे. पहा, विदाऊट जर स्ट्रेचिंग असेल तर रेशोचा फॉर्म्युला R1/R2 जो रेजिस्टन्स आहे तो कसा घेणार आहेत आपण, तो कसा घेणार आहोत, हे येत असतं ρ1/ρ2 येत असतं. त्याच्यानंतर L1/L2 येत असतं. त्याच्यानंतर A2/A1 येत असतं. किंवा A2/A1 लाच तुम्ही लिहू शकता R2² हे विदाऊट स्ट्रेचिंग आहे. राईट. आणि इफ स्ट्रेचिंग साठी काय आहे रेशो, R1/R2 इज इक्वल टू L1/L2 चा स्क्वेअर घेऊ शकतो आपण, किंवा A2/A1 चा स्क्वेअर घेऊ शकतो आपण, किंवा R2/R1 रेज टू 4 घ्यायचं आपल्याला. लक्षात घ्या, हे स्ट्रेचिंग साठी आहे, हे विदाऊट स्ट्रेचिंग आहे. राईट. In this we also consider the change due to area.
त्याचा स्क्वेअर त्याच्यामुळेच केलाय की आपण एरियाचा चेंज सुद्धा यामध्ये कन्सिडर केलेला आहे जेव्हा आपण स्ट्रेचिंग करतो तेव्हा. आता पर्सेंटेज सारखे क्वेश्चन, व्हेरी गुड अनिकेत, 10%. सो यासारखे क्वेश्चन ऍज मतलब आजच्या क्वेश्चन मधला थर्ड क्वेश्चन जो आहे, ठीक आहे, यासारखे क्वेश्चन कसे करायचे पहा. when we percentage change in small number like 1%, 0.5%, अप टू 5% जर दिलं असेल तर त्यावेळेस पर्सेंटेज चेंज कसं काढायचं हे माहिती आपल्याला शॉर्ट ट्रिक नुसार कसं काढणार आहोत. पर्सेंटेज चेंजचा फॉर्म्युला पॉवरने मल्टिप्लाय करायचंय. लक्षात येतोय का फॉर्म्युला सर्वांना? पॉवरने काय करायचं आहे, मल्टिप्लाय. नावं टाका हो, नावं टाका, आपले सुंदर सुंदर असे नावं आहेत, ठीक आहे. सो याच्यामध्ये लक्षात घ्या की जेव्हा आता 10% लेंथ मध्ये इन्क्रीज दिलेला आहे तेव्हा आपण हा फॉर्म्युला खर तरी शॉर्ट ट्रिक वाला फॉर्म्युला वापरला नाही पाहिजे. सो वी विल यूज द नॉर्मल मेथड टू फाइंड द पर्सेंटेज चेंज इन दिस केस. कसं सॉल्व करायचंय पहा. ρ2 is equal to ρ1 आहे because material remains same, area are keeping the same, that is A2 is equal to A1, but length is increased by 10%. What should I write? L2 is equal to L1 plus 10% of L1. राईट आहे का पहा बरं इक्वेशन. आधी व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला याच्यामध्ये फास्ट कसं करायचं ते नेमकं कळेल तुम्हाला. कसं आहे पहा. इफ लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 10%, 10% म्हणजे कोणाची 10%? L1 ची 10%. सो L2 is equal to initial length L1 plus 10% of L1. So in this problem or in this type of problem we will consider the initial value which is not given as 100. या केस मध्ये आपण इनिशियल व्हॅल्यू जे घेणार आहोत ते आपण 100 घेणार आहोत. रिझन बिहाइंड दॅट की 10%, 20% जेवढं पर्सेंटेज दिलंय तेवढं आपल्याला, तेवढं पर्सेंट म्हणजेच तेवढं. 100चं 10% म्हणजे 10च होतं, बरोबर आहे का? 100चं 10% म्हणजे 10च. Therefore L2 is equal to L1 that is 100 plus 10% of L1 is also 10. Therefore L2 is equal to 110. Therefore I can write R1 by R2. R1 by R2 is equal to L1 by L2 because area and row remain same, or L1 is 100 and L2 is 100 to 10. So 10 by 11 is a ratio of R1 by R2. I have to find out the percentage change, that is R2 minus R1 upon R1 into 100, or I can write R2 by R1 minus 1 into 100. R2 by R1 याचा उलट घ्यायचा रेशो, that is 11 by 10 minus 1 into 100, and calculate this. This will be the 11 minus 10 upon 10 into 100 is equal to 10%, right? Okay, star. प्रॉब्लेम पहा कशा पद्धतीने सोडवलाय. लक्षात आला का? शॉर्ट ट्रिक का वापरले नाही? कारण सहसा 5% पर्यंत वापरायची शॉर्ट ट्रिक आपण. 10% दिलंय आणि इनिशियल व्हॅल्यू काय दिली नाही. इनिशियल व्हॅल्यू कन्सिडर्ड ॲज 100 and we can then find out the what is value after the percentage change. अजून एक दोन घेऊया म्हणजे तुम्हाला सॉल्व करता येईल. राईट, अंडरस्टूड प्रॉब्लेम? यस और नो? पर्सेंटेज घेतलं मी, इनिशियल 100 घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर 10% इन्क्रीज, त्यामुळे 110. 10% डिक्रीज असतं तर 90 घेता आला असतं आपल्याला. 90 घ्यायचंय. ओके चलो, ओके व्हेरी गुड. चलो राईट डाऊन.
पर्सेंटेज चेंजचे शॉर्ट ट्रिक माहिती आहे का सर्वांना? सांगा बरं एकदा मला. आपण सहसा 5% खाली वापरायचं ठरवलं होतं ते. मागच्याच लेक्चर मध्ये, पहिल्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या लेक्चर मध्ये वापरलं होतं बघा आपण. लेक्चर रेग्युलर पाहत नाही का वेदांत? ठीक आहे, अजून मी पुढे आली तर मी सांगेन ती ट्रिक. ठीक आहे, ओके डन. डन झालं का? ओके चलो नेक्स्ट प्रॉब्लम. If the resistance is stretched by 20% in length, if resistance is stretched by 20% in length, if resistance is changed by 20% in length, resistance is stretched by 20% in length, then find out the percentage change in resistance. Then find out the percentage change in resistance. चला ट्राय करा. %20. ओके सर, पीछे वाला क्वेश्चन ही दिया गया है 10% तो 10%, 20% तो 20%. इस साल JEI क्रैक 400%. क्या कर रहे हो बच्चे लोग? कहां से पढ़ाई कर रहे हो इतनी सारी? मला एक सांगा, सर्वांनी प्रॉब्लेम म्हणजे बुक घेतलेत का आधी हे सांगा सर्वांनी. एररलेस आणि विद्याभारती. विद्याभारती व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड साधना. डेली सॉल्व करत आहात? डेली सॉल्व करत आहात का? बर, सध्या बुक वरती डेडिकेटेड प्रॉब्लेम नसतील तरी आपली नोटबुक आणि आपल्या नोटबुक घेतलेले प्रॉब्लेम्स आर इनफ. सध्या तर फ्रीडम आहे आपल्याला कोणत्याही बुक मधून कितीही प्रॉब्लेम सॉल्व करायचे, पण आता मिनिमम कंपल्सरी तरी 2 बुक आहेतच. आणि डेली म्हणजे डेली मी दररोज येऊन सांगतोय, त्याला काहीतरी अर्थ आहे एवढं लक्षात घ्या. पाठ करून ठेवाय, बाकी काहीच पाठ नसलं होत तरी हे पाठ करून ठेवा. मग बाकी तुम्ही रिसोर्स कुठेही वापरा, कुठेही जाऊन शिका, कुठेही जाऊन काही करा, दररोजच्या दररोज अभ्यास.
जे शिकवलंय ते, नाहीतर पुन्हा कोणत्या सरांनी शिकवलं आणि काय शिकवलं अशी वेळ होऊन बसेल. बिकॉज सिलेबस इज व्हेरी वास्ट, राईट. सो आज जर तुम्हाला शिकवलेलं लक्षात म्हणजे आज सॉल्व्ह करत नसाल तर 7 दिवसानंतर किती प्रोबॅबिलिटी आहे लक्षात राहण्याची. सो डेली सॉल्व्ह करत चला. प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला भरपूर प्रॉब्लेम घ्यायचे. तुम्ही अप्रोच सांगू शकता का काय केलं नेमकं? वी विल डिस्कस हेअर सम. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. ओके, ज्यांनी सॉल्व्ह केलंय त्यांनी अप्रोच सांगा बरं. अनिकेत, काय केलं नेमकं या गणितामध्ये? म्हणजे मला कळलं पाहिजे की तुम्ही चुका कुठे करताय, तरच मी मॉडिफाय करणार ना. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. काही प्रॉब्लेम नाही, आणि आपण ते चुका दुरुस्त करायच्यात. ठीक आहे. नेमकं काय अप्रोच आहे मला ते कळू द्या, तुम्ही काय केलात ते. ओके ज्ञानेश्वरी, कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केलं सांगू शकतेस का? चला, 1 बाय 1 अनम्यूट करून बिंदास सांगा, काही प्रॉब्लेम नका येऊ. कोण सांगताय? म्हणजे मला कळलं पाहिजे ना कुठे चुकलात तुम्ही, नेमकं कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात. फर्स्ट you should decide which formula used to be right आहे. which formula we should used? Aniket, R1 by R2 is equal to L1 by L2 square, right? Formula is right, Aniket. Then if length resistance is increased by 20%, so how it is possible to increase by 20% for resistance also? एनीवन अप्रोच सांगणार आहे कोणी? का मी हे बंद करू? सुरू केलं तुम्ही काहीतरी बोलचाल म्हणून, बोलत जावा रे जरा. वन्स अ वीक इथे जर असाल तर भेटायला आलं तरी चालतंय, जे काय प्रॉब्लेम असतील. ओके, नो वन इंटरेस्टेड. ओके, आय विल टेल यू. का प्रॉब्लेम नाही, मी आहे की. ठीक आहे. ओके, पहा आता लक्षात घ्या. नो, याच्यामध्ये हे लक्षात आलं का तुम्हाला? R1 by R2 is equal to which formula used to be? कोणता फॉर्म्युला आपण वापरला पाहिजे? R1 by R2. स्ट्रेचिंग सरळ मेन्शन आहे क्वेश्चन मध्ये, मेन्शन नसले तरी आपल्याला थोडासा विचार करावा लागला असता, पण विचार करायची गरज आहे का? इथे स्ट्रेचिंग दिलंय आणि लेंथ मध्ये चेंज दिलंय. देअरफॉर R1 by R2 आय कॅन राईट डायरेक्टली L1 by L2 square. But here, instead of giving the value of L1 and L2 directly, the percentage change is given. So when percentage change is given, I will consider the initial value, that is L1 is equal to 100. Then tell me what value will be for L2. पहिल्यांदा L2 हे इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले हे ठरवा. काय झाले सांगा बरं? व्हेरी गुड साधना. इन्क्रीज झाले का डिक्रीज झालेला आहे? इन्क्रीज झालेला आहे. किती पर्सेंटने? 20% ने. देअरफॉर 20% ने इन्क्रीज करत असताना 100 प्लस 20 120 डायरेक्ट पर्सेंटेज यामध्ये मिसळायचं, कारण इथं आपण ऑलरेडी त्यासाठी 100 घेत आहोत. सो फायनल लेंथ L2 is equal to 120. Then we have formula, use it. R1 by R2 is equal to L1 is 100 and L2 is 120 and याचा स्क्वेअर घ्यायचे, 5 by 6 चा स्क्वेअर घ्यायचे. मग इथपर्यंत येऊन का आलं नाही रे? कुठे नेमकं चुकला? 25 by 36, राईट? I can write 25 by 36. Then
R1 बाय R2 आले 25 आहे. आपल्याला फॉर्म्युला R2 बाय R1 मायनस 1 इंटू 100 करायचे पर्सेंटेज चेंज साठी. देअरफॉर 36 बाय 25 सॉरी उलटा हो गया. ओके बरोबर 36 बाय 25 मायनस 1 इंटू 100 आणि याच्यामध्ये 36 मायनस 25 अपॉन 25 इंटू 100 व्हॉट विल बी द रेजिस्टन्स चेंज. व्हॉट विल बी द रेजिस्टन्स चेंज काय आलेलं आहे पहा. हे येणार 11 अपॉन 25 इंटू 100. हे येणार इथे 4. 11 इंटू 4 44%. and here is a plus sign shows that there is an increase in resistance. Here plus sign is ओके. रिमेंबर दॅट पॉइंट देन अनिकेत. ठीक आहे ते पण आपल्या लक्षातच ठेवायचंय की रेशो उलटा नाही करायचा. ठीक आहे. मोर प्रॉब्लेम मोर प्रॅक्टिस याच्यासाठीच म्हणतोय मी. नक्कीच चुका होत असतील रेशो जर असा उलटा वगैरे. ठीक आहे ओके. अजून पहा तुम्ही स्वतः अनालाइज करा आपण कुठे चुकीचं केलेलं आहे. ओके. आणि अशा टाईपचे प्रत्येक चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि मी हे पण सांगतोय की आपल्याला प्रत्येक चॅप्टर मध्ये असल्या टाईपला आता एवढा वेळ देता येणार नाही. एवढा म्हणजे अजून घेणार होता आपण प्रॉब्लेम. पण आता त्या चॅप्टर मध्ये काय करणार आपण त्या चॅप्टरचे नवीन प्रॉब्लेम कसे आहेत ते पाहणार आपण. सो यू शुड कॉन्फिडंट फॉर these प्रॉब्लेम राईट. सो वी विल सॉल्व अगेन फ्यू मोर. आता थर्ड ट्राय करा बरं. आता थर्ड ट्राय करा बरं. थर्ड कोणी ट्राय करेल का आता आज पोस्ट केलेल्या क्वेश्चन मधला थर्ड आता ट्राय करणार का येईल का सांगा बरं. आता करताय का मला सांगा काहीतरी. ट्राय करा आपण करूया सॉल्व. थर्ड प्रॉब्लेम ग्रुप वरती क्वेश्चन पोस्ट आहेत. हे नोट डाऊन करायचं असेल करून घ्या. नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ ऑन करा रे सर्वजण जरा. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ पटकन करायचे आणि व्हिडिओ ऑन म्हणले की व्हिडिओ ऑन. मेकअप करत नका बसू सांगा तुम्ही आधीच. कारण तुम्ही ऑलरेडी त्या पोझिशनला बसले असला पाहिजेत की व्हिडिओ ऑन करायला सांगितले की व्हिडिओ ऑन करायचे. रत्नदेव 11चे लेक्चर करतोय. बर ठीक आहे ओके. चला बाकीचे सर्वजण सर्व म्हणजे सर्व थोडेफार तरी व्हिडिओ ऑन झाले पाहिजे आपले. आणि थर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही. थर्ड प्रॉब्लेम आता नेटचे प्रॉब्लेम सर्वांचे दूर झालेत मला माहिती आहे. सर नेट प्रॉब्लेम सर आपला रिझन तयारच आहे सर नेट प्रॉब्लेम. चला आधी सोडवताय का ते सांगा मला. नंतर काय नंतर काय करायचं आपल्याला बघा. ट्राय करा आपण सोडूया. कसं केलंय तुमच्या पुढेच आहे. प्रॉब्लेम याच टाइप मध्ये आहे. प्रॉब्लेम तुमच्या पुढेच आहे बाबा.
Okay, we will see is answer 300 or not. आन्सर पोस्ट केलेत ना मी, आन्सर पोस्ट पण केलेत ना मी ऑप्शन, पहा आहे का त्याच्यामध्ये ऑप्शन 300. ड्यू टू कॉन्सिक्वेंट चेंज पहा लक्षात घ्या, अरे रत्नदेव, अरे उठ रे, हा 11वीचा क्लास सुरू आहे. कोण आहे? वी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 हेच टाकते. अरे देवा, अब कहाँ खो गए रे, क्या चल रहा है? आप कौन से प्लैनेट से आए हो? ओके, वेरी गुड, 300. ओके, ठीक आहे. मध्येच कुठून आलं बाबा बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s, असं नको करू. आधीच आम्हाला जमून इथं प्रयत्न करून करू काहीतरी, तू असं काहीतरी म्हणते येऊन डायरेक्टच आपला विश्वासच उडाला फिजिक्स वरून. काय आहे? द लेंथ पर्सेंटेज चेंज इन लेंथ इज 100%. वी विल कन्सिडर इनिशियल लेंथ एज 100, then final length will be 100 plus 100% of that is 100. L2 is equal to 200, and we should use the formula for R1 by R2 is equal to, कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कोणता फॉर्म्युला यूज करायचा? राइट, मोस्ट ऑफ जणांचा आन्सर आलेला आहे. ओके, सो व्हेरी गुड, बिकॉज L1 बाय L2 चा स्क्वेअर. कारण तिथे काय म्हटलंय पहा, की लेंथ चेंज झालेली आहे आणि ड्यू टू कॉन्सिक्वेंट चेंजेस इन द डायमीटर. जेव्हा आपण स्ट्रेचिंग करून लेंथ वाढवतो तेव्हा त्याचा एरिया डिक्रीज होतो किंवा त्याची डायमीटर डिक्रीज होते. म्हणून जरी तिथं डायरेक्टली मेन्शन केलं नसेल की स्ट्रेच और फ्लॅटन, बट these type of question, when length is increased, there is a decrease in radius or diameter and hence area of the resistance. So we will use this formula. L1 is 100, L2 is 200 आणि याचा स्क्वेअर आहे ऑब्वियसली 1 by 2 चा स्क्वेअर 1 by 4 येणार आहे. R2 by R1 is 4 by 1. Therefore, we will use our formula 4 by 1 into minus 1 into 100. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज केला? R2 by R1 minus 1 into 100. So याच्यामध्ये 4 minus 1 that is 3. You can write 3 into 100, that is 300%. क्लिअर आहे सर्वांना? मोस्ट ऑफ जणांनी आन्सर मला पाठवलेला आहे ऑलरेडी. ओके, तर सर्वांना क्लिअर आहे का आता? पर्सेंटेज वाले प्रॉब्लेम आपण या पद्धतीने सॉल्व करणार आहोत. राईट, व्हेरी गुड, क्लिअर आहे. चला सर्वजण लिहून घेऊ शकता. ओके, डन. ओके,
नाव न्यू प्रॉब्लेम. ठीक आहे, चल प्रॉब्लेम लिहून घ्या. इफ लेंथ ऑफ रेजिस्टन्स बिकम डबल, if length of resistance become double, if length of resistance become double, length of resistance become double, and area decreases by 20%, and area is decreased by 20% by keeping material same, by keeping material same, then find out the percentage change in resistance. Then find out the percentage change in resistance. And the repeating question, if length of resistance become double and area decreases by 20% by keeping material same, find out the percentage change in resistance. ट्राय करणार आहात का सॉल्व्ह करायचं आपण बोर्डावर आधी? ट्राय करणार आहात तुम्ही? Try. Okay, sir. Increased or decreased? Area is decreased. Length is double and area is decreased by 20%. Note down that. Okay, चलो try करो. Very good. हे स्टार मला फक्त एकदा नाव कन्फर्म करा, मला माहिती आहे पण नाव कन्फर्म करा एकदा. का मीच रिनेम करू? थांबा बरं. होते का पाहूया मला. हा राईट. ओके राईट. साधना, वैष्णवी, चला बाकीचे सॉल्व करतायत अजून?
-36 नाही रे. पहा काय प्रॉब्लेम दिलाय, पहा लक्ष द्या. चल, लेंथ ऑफ रेजिस्टन्स बिकम डबल. आता उत्तर मी तुमच्या पुढेच आहे असं समजायचं आणि उत्तर द्यायचे. घरी जरी आपल्याला जरी म्हणजे घोषित केले असं काही एकटंच बडबड करताय तरी चालतंय, पण उत्तर आपण द्यायचे. काय द्यायचंय? लेंथ ऑफ रेजिस्टन्स इज डबल, सो वी कॅन राईट L2 इज इक्वल टू काय लिहिणार सांगा? बोलायचं फक्त, मला माहिती आहे तुम्हाला येतं. L2 इज इक्वल टू 2L1, राईट आहे, बिकॉज लेंथ इज डबल. त्याच्यानंतर पहा, एरिया डिक्रीज बाय 20%. हे कळलं नसेल बऱ्याच जणांना. असं जर दिसलं इन्क्रीज बाय डिक्रीज बाय पर्सेंटेज, सो आपण काय ट्रिक करणार आहोत, इनिशियल जी व्हॅल्यू आहे त्याला मी 100 घेणार आहे आणि मग A2 इज इक्वल टू काय घ्यायला पाहिजे? पहा, डिक्रीज म्हणजे A1 मायनस करणार आहे. कोणाचा पर्सेंटेज? A1 च. किती पर्सेंटेज? 20% ऑफ A1. सो व्हेन it is said that area is decreased by 20%, we can write 100 minus 20, that will be the 80 area. Second area 80 if we consider first area as a 100. Then which formula we should use? R1 by R2 is equal to ρ1 by ρ2 घ्यायचं नाहीये, किंवा घेऊ शकता तुम्ही, ते कॅन्सलच होणार आहे because of same material. Then we can write L1 by L2 and we should write A2 by A1. This will be cancelled because ρ1 is equal to ρ2. L1 by L2 काय आलेलं पहा. L1 ला L1 ठेवलं मी, L2 ला 2L1 ठेवलं, A2 ला मी 80 ठेवणार आहे, A1 ला 100 ठेवणार आहे. This will get cancelled and again this 0 get cancelled. हे 2 इथे किती येणार? 4, परत 2 by 5 आला. राइट. R1 by R2 is 2 by 5, therefore R2 by R1 किती आलं? मग हे लक्षात ठेवायचं, हे उलट नाही घ्यायचं. हे उलट घेतलं तर जरासा प्रॉब्लेम सुरू शकतो. R2 by R1 5 by 2, therefore 5 by 2 minus 1 into 100, therefore 5 minus 2 by 2 into 100, that is 3 into 50, or you can say that 150% change, and this positive sign shows that there is an increase in resistance. Got it? Yes or no? प्रॉब्लेम समजला का? जरी सोडवता आला नसला तर ठीक आहे, पण जेव्हा आपण ट्राय करतो तेव्हाच कळतं आपल्याला आपण चुका कुठे करतो. ओके, समजला प्रॉब्लेम? क्लिअर आहे? पर्सेंटेज चेंजचे यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील आता आपल्याला. तर अशा पद्धतीचे आता पर्सेंटेज चेंज वरती प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. व्हेरी गुड, ठीक आहे, ओके. कोणाला लिहून घ्यायचं असेल लिहून घेऊ शकता. चला, नेक्स्ट पिक करण्याच्या ऐवजी आज अजून एक प्रॉब्लेमच घेऊया आणि उद्या आपण रिलेशन बिटवीन करंट डेन्सिटी एक पाहिजे, टर्म इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे, त्याच्यावरती तुम्हाला मला माहिती आहे पुस्तकामध्ये प्रॉब्लेम येत असतील, पण ते उद्या पाहूया याच्यामध्ये. सो आज अजून एक अशाच पद्धतीचा प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम लिहा. उद्या आपले बीट असणार पोटेन्शियल, इलेक्ट्रिक फील्ड, करंट डेन्सिटी, राईट? ओके. Due to stretching of resistance, due to stretching of resistance,
due to stretching of resistance, due to stretching of resistance, there is a 0.2% किंवा 2% घ्या, 0.2 नका, 2% डिक्रीज इन रेडियस. काय केलं मी, ड्यू टू स्ट्रेचिंग ऑफ रेजिस्टन्स देर इज अ 2% decreased in radius, decreased in radius, then find out the percentage, change in resistance, then find out the percentage change in resistance. Increase or decrease, Aniket? Check one more time. -292 कहां से ये आ गया? आपने फिर से नाम चेंज किया, ऐसा क्यों कर रहे हो? राइट, वेरी गुड अनिकेत. क्या किया ये? 292 कैसे आया? कुछ भी, मतलब कुछ भी. 2%. When the change is less than 5%, we have a direct shortcut for percentage change. एका टाइपचे प्रॉब्लेम सोडवले की त्याच प्रॉब्लेमचं तुम्ही काही द्या, आम्ही तीच मेथड करणार. काय आहे फॉर्म्युला आपल्याला? when the percentage change is below 5%, 2% below 5% आहे का? आधी ते सांगा मला. नक्कीच आहे. then what should be right? the percentage change in R. कसा आहे? स्ट्रेचिंग म्हणल्यानंतर रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथचा स्क्वेअर, इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरियाचा स्क्वेअर and inversely proportional to R raised to 4. So I can write a percentage change in R. Percentage change in R is equal to 2 into percentage change into L, or -2 into percentage change in A, or -4 into percentage change in R. We have given percentage change in R. Therefore, delta R percentage change साठी हो, -4 into percentage R काय घ्यायचे? 2% घ्यायचं का -2% घ्यायचं? Because of there is a decrease in radius, so we should consider as a -2% change. So this minus and this minus will be get plus 8% increase आलं पाहिजे भद्यांनो, डिक्रीज नाही. कारण एवढं तरी कळायला पाहिजे तुम्हाला, रेडियस वाढवल्यावर रेजिस्टन्स वाढणार आहे का कमी होणार आहे? रेडियस जर
कमी झाली तर रेजिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे का कमी होणार आहे? बऱ्याच जणांनी इथं मायनस घ्यायचं राहिलं, त्याच्यामुळे त्यांचं मायनस यायला लागलं आणि ते म्हणू लागले डिक्रीज होतंय. पण लक्षात घ्या, इथं रेडियस ऑलरेडी डिक्रीज आहे, म्हणून मी -2% आणि हे मायनस कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि हे 4 का घेतलंय? इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर. What is our short formula for percentage change? If x is directly proportional to a raised to a, b raised to b, and inversely proportional to c raised to c, then percentage change in a is equal to, याच्यामध्ये percentage change in a percentage change in A plus percentage change in B, B into percentage change, असं द्यायला actually x is equal to A into percentage change A, B into percentage change of B, आणि minus C into percentage change of C. आपण केलेल्या पद्धतीने सुद्धा येणार, आपण केलेल्या पद्धतीने सुद्धा येणार. कसं येणार पहा, कोणती पद्धत? जर इनिशियल रेडियस जर मी 100 घेतलं तर डिक्रीज बाय 2%, म्हणजे नवीन रेडियस 98 घ्यायचंय. आणि हे कॅल्क्युलेशन खूप अवघड होतात, त्याच्यामुळे हे शॉर्ट फॉर्म्युला दिलेला आहे. कारण जेव्हा पर्सेंटेज चेंज तुमची स्मॉल असतील, लाईक बिलो 5%, देन कॅल्क्युलेशन विल बी व्हेरी difficult. So we should use this approximate formula. हा approximate साठी फॉर्म्युला आहे. आणि हा सर्वीकडे का लागू होऊ शकत नाही ते तुम्ही ट्राय करायचं घरी जाऊन. जे आपण लेंथ 20% इंक्रीज हा प्रॉब्लेम घेतला होता स्ट्रेचिंगला, तिथे पहा या फॉर्म्युल्याने किती येतं, आणि जसं जसं हे पर्सेंटेज चेंज मोठं होत जातं तसं उत्तरामध्ये फरक पडत जातो. त्याच्यामुळे जेव्हा 5%च्या लेस असेल तर ही ट्रिक वापरा, कारण हे सोपं आहे. तिकडे जास्त कॅल्क्युलेशन अवघड होतात. पण जेव्हा 5 और सपोज 10%च्या पुढे आपण हे वापरू शकत नाही, कारण तिथे आन्सर मध्ये असा खूप मोठा फरक पडतो. हे तुम्ही कॅल्क्युलेशन काढू शकता, नियरली 8%च येईल. ओके, सो क्लिअर आहे का आयडिया? आता रेजिस्टन्स, लेंथ, एरिया याच्यावरतीच पाहिलेलं आहे आपण. उद्या आपण काही अडचण असेल तर परत पाहूया, और अदरवाइज वी विल स्टार्ट द सम न्यू टॉपिक, राईट. आपल्याला करंट डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये रिलेशन पाहायचंय, त्याच्यावरती बरेच प्रॉब्लेम येत असतील तुम्हाला. चला, सर्वांना क्लिअर आहे का सांगा मला? एव्हरीवन डन? ओके, व्हेरी गुड. चला सर्वांनी ओके, ठीक आहे. तर परत आज एकदा थोड्या वेळाने काय करायचं, नोटबुक वाचायचं पूर्ण, आणि आधी हे प्रॉब्लेम आपण जेवढे घेतले तेवढेच नोटबुक मधले सुद्धा न पाहता येत आहेत का पहा, काही मिस्टेक होत आहेत का. आणि अजून कॉन्फिडन्स येत नसेल तर आपले 2 बुक तर सॉल्व्ह करायचंच आहे. युअर कॉन्फिडन्स इज इम्पॉर्टंट, राईट. सो we will stop here. We will meet again tomorrow. Have a great day. Okay, चलो बाय बाय. काय अडचण असेल तर विचारू शकता, पोस्ट करू शकता. ठीक आहे. ओके, चलो बाय.